हॅलो ताई, एक मिनिट. काय झालं? हे केळं खूप पिकले, काय करायचं? अगं राहू दे, तीच तर रेसिपी आज माझी. वेलकम टू भाकरी टू ब्राउनी. आज आपण करणार आहोत मँगलोर बन्स किंवा बनाना बन्स. कोस्टल कर्नाटकाची ही खासियत आहे. गोव्यापर्यंत सुद्धा तुम्हाला कुठल्याही टपरीवरती हे इतके असे फुगलेले टम्म, आतून सॉफ्ट पण बाहेरून क्रिस्प असे हे मँगलोर बन्स मिळतात. ते तुम्ही चहा बरोबर, चटणी बरोबर, स्नॅक म्हणून, ब्रेकफास्ट म्हणून खाऊ शकता. अतिशय माइल्डली स्वीट, कमी गोड असे हे बन्स असतात. जरी आपण त्याला बन्स म्हणत असलो तरी ॲक्च्युली आहेत त्या पुऱ्या, त्या तळलेल्या असतात. तेव्हा बघूयात मँगलोर बन्स कसे करायचे. आपल्या या मँगलोर बन्ससाठी मी एक थोडंसं ओव्हरराईप बनाना केळं घेतलेलं आहे आणि ते मी आता हाताने चांगलं मॅश करून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण ही 3 चमचे जी साखर ठेवली आहे ती घालू आणि छान त्याची स्लरी होईपर्यंत त्याला मॅश करून घेऊ. आता त्याच्यामध्ये मी हे 3 टेबलस्पून दही काढून ठेवलं आहे, ते सगळं घालून घेऊ. आता त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालू. हे अशा कन्सिस्टन्सीमध्ये अगदी स्मूथ याची स्लरी तयार झाली आहे. आता याच्यात आपण सगळे कोरडे जिन्नस घालणार आहोत. चवीपुरतं मीठ, अर्धा टीस्पून जिरं आणि हा 150 ग्रॅम म्हणजे साधारण 1.5 कप मैदा मी त्याच्यात पाव टीस्पून बेकिंग सोडा घालून चाळून घेतलेला आहे. तो आता आपण ह्याच्यात हळूहळू मिक्स करूयात. आपला हा असा सैलसर गोळा मळून तयार आहे. आता ह्याला अगदी थोडासा तेलाचा हात आपण लावून छान मळून घेणार आहोत आणि आपण हे झाकून ठेवणार आहोत. हा साधारण इतपत सैल गोळा आहे. आपल्या पोळीच्या कणकेपेक्षा थोडासाच सैल आहे. आता हा मी झाकून ठेवणार आहे. अतिशय घट्ट पिळून घेतलेला एक नॅपकिन आहे, त्याने मी हे झाकून 8 तास ठेवून देणार आहे. मग आपण पुढची कृती करू. आपण हे 8 तासापूर्वी भिजवून ठेवलेलं मँगलोर बन्सचं पीठ आपण आता बघूयात. बघितलं, आकार दुप्पट झालाय आणि हे छान बन्स करायला आता तयार आहे. आता मी एकीकडे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आपण जे पीठ भिजवलं होतं त्याचा छोटा गोळा घेऊन चिकटू नये म्हणून थोडासा मी मैदा वापरणार आहे इथे आणि याचं थोडीशी जाडसर पुरी आपण लाटून घेऊयात. ही जाड पुरी आपण लाटून घ्यायची आणि या तापलेल्या तेलात ही पुरी आपण तळून घेऊ. असा आपला हा मँगलोर बन किंवा बनाना बन तयार आहे. याला आतून किती सुंदर टेक्स्चर आलंय ते मी तुम्हाला दाखवते. बघितलं, आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्प असा असतो हा बनाना बन किंवा मँगलोर बन. असे आपले हे मँगलोर बन्स तयार आहेत. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.